नमस्कार सर्वांना. फिनटेक विथ सुधांशू या चॅनलवर आपलं परत एकदा स्वागत आहे. तर गुंतवणूक करताना 90 ते 95% लोकांना एकच गैरसमज असतो किंवा एकच कन्फ्युजन असतं की आपण कोणत्या वयात गुंतवणूक ही केली पाहिजे. मग आज तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या वयात तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. तर सर्वात आधी आहे की गुंतवणूक ही वयावर नाही तर तुमच्या मेंदू आणि शिस्तीवर आहे. म्हणजे काय की तुमचा माइंडसेट आणि डिसिप्लिन, तुम्ही तुमची गुंतवणूक किती वर्षासाठी करताय हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. तर गुंतवणूक करताना बऱ्याच लोकांचा हे एक 2-3 कॉमन विचार असतात. ते म्हणजे पहिला म्हणजे थोडं सेटल झाल्यावर करू. पण ॲक्च्युअलमध्ये असं कधीच होत नाही की प्रत्येक माणसाची ही सेटल होण्याची व्याख्या ही वेगवेगळी असते आणि आपण कधीच पूर्ण सेटल झालो आहे असं आपण समजत नाही. दुसरं म्हणजे पैसे जास्त झाले की सुरू करू. पण ॲक्च्युअलमध्ये तसं कधी होतं का की जेव्हा तुमच्याकडे पैसे जास्त येतात आणि तुम्ही खर्च न करता तुम्ही गुंतवणूक करता, असं किती वेळा झालेलं आहे? तर हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा की पैसे जास्त झाल्यावर आपण खर्च करून EMI अंगावर घेतो का आपण गुंतवणूक करतो. तिसरं आहे की आधी आपण मजा मस्ती करू मग गुंतवणूक करू. तर असं पण कधीच होत नाही. इथे तुम्ही काय करताय की गुंतवणुकीला लास्ट पर्याय ठेवताय, पण असं न करता तुमच्या आधी तुम्ही गुंतवणुकीला एकदम प्रायोरिटी दिली पाहिजे. मग जे काही तुमचा खर्च असेल किंवा इमर्जन्सी खर्च वगैरे असतील ते तुम्ही करू शकता. तर आपण बघूयात की कोणत्या वयात गुंतवणूक केल्यामुळे काय फरक पडतो. तर पहिला टप्पा आहे 18 ते 22. तर या एजमध्ये माणसाची रिस्क घेण्याची क्षमता ही सगळ्यात जास्त असते, कारण की याच्यामध्ये जबाबदारी कमी असतात. या वयामध्ये तुमच्या जबाबदाऱ्या अतिशय कमी असतात आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुम्हाला काय होतो तर तुमच्या वेळेचा. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी भरपूर वेळ अवेलेबल असल्यामुळे तुम्ही तुमची स्वप्न लवकर पूर्ण करू शकताय. त्यामुळे या वयात तुम्ही गुंतवणूक जर चालू केली तर येणाऱ्या भविष्यात तुमच्या गुंतवणुकीवर मोठा फरक पडून तुमची अमाऊंट ही पूर्ण मोठी दिसते. तर इथे मी एक उदाहरण घेतलेलं आहे की एका 20 वर्षीय व्यक्ती आणि 30 वर्षीय व्यक्ती, हा आता 20 वर्षीय व्यक्ती जर 5,000 SIP चालू करत आहे, वयाच्या 20व्या वर्षी तो 5,000ची SIP चालू करत आहे आणि एखाद्या 30 वर्षीय व्यक्ती त्यांनी 30व्या वर्षीपासून 10,000ची SIP मंथली चालू केलेली आहे. आता मी दोघांचं पण एज इथे पकडतो आहे की रिटायरमेंटचं एज पकडतो आहे 60 वर्ष. म्हणजे दोघं पण आपली SIP ही 60 वर्षापर्यंत कंटिन्यू ठेवणार आहेत. तर पहिल्या केसमध्ये काय होईल की ज्या व्यक्तीचं वय 20 आहे त्याची ओव्हरऑल पूर्ण गुंतवणूक रक्कम होईल 24 लाख. म्हणजे 20 ते 60 जवळजवळ 40 वर्षात तो 24 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आणि त्याच्यावर त्याला परतावा धरून त्याची एकूण रक्कम होणार आहे जवळजवळ 4,89,00,000. तेच आपण 30व्या वर्षी 10,000च्या SIPनं माणूस जो SIP चालू करत आहे तर त्याची गुंतवणूक रक्कम होती 36 लाख रुपये. म्हणजे 30 ते 60 या 30 वर्षात तो 36 लाख रुपये गुंतवणूक करतो आहे आणि त्याचा परतावा मिळून त्याची अमाऊंट होते 3,08,00,000. मग इथे तुम्ही बघू शकताय की 20व्या वर्षी जरी 5,000च्या SIPनं चालू केलेल्या व्यक्तीची जी काही एकूण रक्कम आहे ती इथे 4,89,00,000 रुपये जास्त झालेली आहे. म्हणजे 3 करोडपेक्षा जास्त अमाऊंट याने 5,000 SIPने अचीव केलेली आहे. इथे आपण अंदाजे परतावा धरूयात मार्केटचा की 12%ने इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त 1-2% जर जास्त मिळाला तरी पण या अमाऊंटमध्ये अजून मोठा फरक पडतो. का बरं झालं असं की जो व्यक्ती 20व्या वर्षी 5,000ची SIP करतो आहे आणि एक व्यक्ती आहे 30व्या वर्षी 10,000ची SIP करतो आहे. कारण की 20 वयात जो 5,000ची SIP करतो आहे तो जास्त श्रीमंत होतो. जरी तो कमी पैसे टाकत असला तरी पण जास्त श्रीमंत होतो, कारण की कंपाऊंडिंग. मी तुम्हाला इथे सुरुवातीला सांगितलं की 20व्या वर्षीय व्यक्तीकडे जास्त वेळ आहे ॲज कम्पेअर टू 30व्या जो वर्षीय व्यक्ती आहे आणि इथे जास्त वेळ असल्यामुळे त्याचा जो काही कॉर्पस आहे तो वेळेनुसार कंपाऊंडिंग जास्त होणार आहे, व्याजावर व्याज, चक्रीव्याज. मग त्याची अमाऊंट पण तशा फरकाने वाढणार आहे. त्यामुळे या जर 18 ते 22 वयात तुम्ही जर गुंतवणूक नाही चालू केली तर तुमचं भविष्य कुठेतरी अंधारात आहे असं मला वाटतं. आता पुढच्या वयाचा टप्पा आहे 23 ते 30. इथे थोडंसं लेट होऊ शकतं पण हा गोल्डन विंडो आहे. का बरं आहे की कारण की या वयात माणसाचं उत्पन्न हे वाढतं, प्लस त्याची लाईफस्टाईल पण तशी वाढते. पण इथे एक लोक चूक करतात की काय की इन्कम तर वाढत असतं पण ते जास्त करून लाईफस्टाईलवर पण तसा खर्च करत असतात. उलट याच्यावर नियम काय सांगतो की तुमचे जेव्हा पगार वाढतो आहे तेव्हा तुम्ही SIP वाढवली पाहिजे किंवा तुम्हाला बोनस मिळतो आहे, इन्सेंटिव्ह मिळतो आहे, तुम्ही पहिल्यांदा ती गुंतवणूक केली पाहिजे. पण असं आपण ॲक्च्युअलीमध्ये करत नाही. जेव्हा आपण आपल्याला एक्स्ट्राचं इन्कम येतं तेव्हा आपण
SIP नाही, पण आपण एखादी गोष्ट खरेदी करून आपला EMI वाढवतो. आणि जर या वयात फक्त तुम्ही खर्चच केलात तर 40व्या वर्षानंतरनं तुम्हाला पश्चाताप होईल की का बरं आपण SIP वाढवली नाही. त्यामुळे तुमचं जसं उत्पन्न वाढतं आहे तुम्ही SIPमध्ये पण तुमच्या वाढ केली पाहिजे. आता पुढच्या वयाचा टप्पा आहे 30 ते 40. आता इथे मजा मस्ती नाही, इथे फक्त कॅल्क्युलेशन आहे. कारण की या वयात माणसाचे मेजरली खर्च होतात, जसं की लग्न असू दे किंवा मुलं असू दे, मुलांची जबाबदारी येते, घर असू दे. म्हणजे थोडक्यात काय की जबाबदाऱ्या या वयात वाढतात जास्त, त्यामुळे माणसाची रिस्क घेण्याची क्षमता ही अजून कमी होते. पण इथे अजून पण गुंतवणूक शक्य आहे, पण आता तुम्हाला काय करावं लागेल, रिस्क प्लस डिसिप्लिन हे तुम्हाला दोन्ही पण कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवावं लागणार आहे. आणि इथे काय करतो माणूस की इथे रिस्क घेण्याची क्षमता आधीच कमी झालेली असल्यामुळे तो एक कुठेतरी सेफ्टीकडे वळतो, म्हणजे काय की FDमध्ये जायचा प्रयत्न करतो. पण FDचा रेट आणि महागाईचा रेट ऑलमोस्ट सेम असल्यामुळे तिथं काही फरक पडत नाही, त्यांचा पैसा वाढतच नाही, आहे तो पैसा फक्त वेळेनुसार अजून कमी कमी होत जातो. तर आता पुढचा टप्पा कुठला आहे की 40व्या नंतर. 40 वयानंतरनं आपण इन्व्हेस्टमेंट कोणीतरी चालू करतो आहे. पण इथे कसं आहे, आता इथे ऑलरेडी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला उशीर झालेला आहे, पण सगळं संपलेलं आहे असं पण नाही आहे. आता इथे तुम्हाला कमीत कमी फार कमी तुम्हाला रिस्क घ्यावी लागणार आहे आणि तुम्हाला तुमची SIP अमाऊंट ही जास्तीत जास्त ठेवावी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोल बेस्ड गुंतवणूक. जी काही तुम्ही गुंतवणूक करणार आहात ती तुम्ही गोल मॅप्ड इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे तुम्हाला. म्हणजे येणाऱ्या 10 ते 15 वर्षीचं जे काही तुमचं गोल आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमची ठराविक SIP ही कंटिन्यू तुम्हाला करावी लागणार आहे. आता इथे श्रीमंत होणं हे कठीण आहे खूप, पण तुम्ही इंडिपेंडंट तर नक्कीच होऊ शकता. त्यामुळे मी आत्ता जेवढे काही तुम्हाला टप्पे सांगितले त्याच्यामुळे ते असं दिसून येतं की कुठल्याच एजमध्ये आपण SIP केल्यामुळे नुकसान होतं जास्त, असं कुठेच नाही आहे. पण शक्य तितक्या लवकर SIP चालू केल्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या रकमेमध्ये किती फरक पडतो हे तुम्ही आत्ता बघितलंत. अजून एक सर्वात मोठा गैरसमज असतो की जास्त पैसे असतील तेव्हा गुंतवणूक करीन. मी जसं सांगितलं मगाशी की माणसाकडे जेव्हा जास्त पैसा येतो तेव्हा तो ॲक्च्युअलमध्ये गुंतवणूक कधी करत नाही, तर उलट त्याचा माइंड खर्च करायला जास्त बघतो की आपण कुठली गोष्ट अजून घेऊ शकतो आपल्यासाठी. पण तुम्ही जर खर्चच करणार असाल आणि गुंतवणूक जर करणार नसाल तर काय उपयोग आहे त्याचा. तुम्ही गुंतवणूक जर आधी केली तरच तुमचे नंतरनं पैसे जमणार आहेत, मग त्या जमलेल्या पैशातून तुम्ही ती वस्तू खरेदी करू शकताय. त्यामुळे जेव्हा पण तुमच्याकडे पैसे जास्त येतात, एक्स्ट्राचे पैसे येतात, तेव्हा तुम्ही खर्च करण्यापेक्षा तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. आणि अजून एक भीती असते की मार्केट पडेल, पण मार्केटचं सायकल काय, मार्केट पडतं, परत एकदा रिव्हर्स होऊन आहे त्या लेवलला येतं किंवा त्याच्यापेक्षा वरती जातं. हे मार्केटचं सायकल आहे, ते तर कंटिन्यू चालणार आहे. पण तुम्ही काहीच जर केलं नाही तर तुम्ही तुमचं आयुष्यच पाडणार आहात. मग मार्केट पडेल हा विचार तुम्हाला कधीच करायचा नाही आहे. तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट हे तुम्हाला कंटिन्यू तुमची चालूच राहू द्यायची आहे. तर फायनल सोल्युशन काय आहे की गुंतवणूक तुमचं वय बघणार नाही आहे, तुमचं डिसिजन बघणार आहे की योग्य वेळी म्हणजे तुम्ही कुठला डिसिजन घेत आहे तुमच्या गुंतवणुकीचा ते मार्केट बघतं. आणि जितका लवकर तुम्ही निर्णय घ्याल तितकं तुमचं श्रीमंत भविष्य असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कोणत्या वर्षी आपण गुंतवणूक केल्याने किती फरक पडतो. आता हे तुम्ही ठरवायचं की कोणत्या एजमध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला गुंतवणूक किती करायची आहे, किती वर्षासाठी करायची आहे, गोल कुठले असले पाहिजेत, हे तुम्ही तुमचं डिसिजन घ्यायचं आहे. तर थँक्यू सो मच. मराठीमध्ये फायनान्स रिलेटेड कॉन्टेंट जर हवा असेल तर तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. परत एकदा भेटू अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.